हां, देवाची स्तुती असो. प्रेषिताची कृत्ये, पहिला अध्याय 8 वचन. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही माझे साक्षी व्हाल. या गोष्टी दोन महत्त्वाच्या. पवित्र आत्मा आला की आपल्याला सामर्थ्य प्राप्त होतं आणि आपल्याला साक्ष देण्याचं संधी पण मिळते आणि सामर्थ्य पण प्राप्त होतं. हा पवित्र आत्मा पेंटिकॉस म्हटलेल्या 50व्या दिवशी 120 जणांवर त्या माडीवरच्या खोलीत आला, जिथं प्रभू श्री ख्रिस्तांनी शेवटचं प्रभोजन दिलं होतं. आणि त्यानंतर तो घाबरणारा पेत्र नंतर कधीच घाबरला नाही आयुष्यात, पवित्र आत्मा आल्यानंतर. कारण हे प्रेषित 1:8 म्हटलेलं आहे की तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही माझे साक्षी व्हा. तोच पेत्र ज्याने 3 वेळा नाकारला येशू ख्रिस्ताला, 3 वेळा नाकारला येशू ख्रिस्ताला, तो पेत्र नंतर सगळ्या लोकांपुढे ठणकावून सांगतो की ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही धरलं, तुम्ही मारलं, त्याला मेलेल्यातून परमेश्वराने उठवलं, याच्या आम्ही साक्षी आहोत. तोच ख्रिस्त आहे, तोच प्रभू आहे. नियमशास्त्रामध्ये मोशेने सांगितलेला जो येणार आहे तोच देवाचा पुत्र आहे, याच्या आम्ही साक्षी आहोत. हे ठणकावून लोकांना तो सांगत होता आणि असंख्य लोक प्रभू श्री ख्रिस्ताकडे येत होते, वळत होते, येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेत होते आणि प्रभू श्री ख्रिस्ताचे होत होते. देवाची स्तुती असो. हा पवित्र आत्मा आपल्याला मिळाला की आपण पाहतो गलतीकरास पत्र 5वा अध्याय 22-23 वचनामध्ये आपण पाहतो की 9 फळं दिलेली आहेत, ती आपल्यामध्ये असतात. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, सौम्यता, चांगुलपणा, विश्वास आणि इंद्रियदम. ही ती 9 फळं आहेत, ती पवित्र आत्म्याची आपल्यामध्ये दिसतात. देवाची स्तुती असो. आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये असल्यानंतर काय कार्य करतो, कसं आपल्याला मार्गदर्शन करतो पवित्र आत्मा, ते आज आपण पाहणार आहोत. पवित्र आत्मा आपल्याला कसं मार्गदर्शन करतो. तर दीपवृक्ष तुम्ही कुठेतरी चर्चमध्ये बघितलं असेल ना, लॅम्पस्टँड, दीपवृक्ष. ते यहुदी लोकांच्या चर्चमध्ये तो असायचा लॅम्पस्टँड, नाही का. तर त्याला 6 शाखा आहेत आणि मधली 1 शाखा, असे टोटल किती 7 होतात. 3 या डावीकडे, 3 उजवीकडे आणि मध्ये, अशा टोटल 7 शाखा आहेत. मी निकालच्या सिस्टरांच्या घरी त्यांनी येरुशलेमवरून आणलेला एक छोटा लॅम्पस्टँड आहे, दीपवृक्ष, तो बघितला. आणि तो इस्रायलच्या सगळ्या मंदिरांमध्ये तो असतो, लॅम्पस्टँड किंवा दीपवृक्ष म्हणतात. तर ते आपण वाचूया. निर्गम 25वा अध्याय 31 आणि 32. निर्गम 25वा अध्याय 31 आणि 32. आणि शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तू बनवा. दीपवृक्ष घडीव सोन्याचा असावा. हां, दीपवृक्ष घडीव सोन्याचा असावा. हां, त्याची बैठक, त्याचा दांडा, हां, त्याच्या वाट्या, हां, त्याची कोंडे व त्याची फुले, हां, ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. हां, म्हणजे एकाच अखंड तुकड्याचा अख्खा दीपवृक्ष असावा, एकाच अखंड तुकड्याचा. हां, ह्या दीपवृक्षाला 6 शाखा असाव्या. 6 शाखा. त्याच्या एका बाजूला 3 शाखा व दुसऱ्या बाजूला 3 शाखा. हां, 6 शाखा, एका बाजूला 3, दुसऱ्या बाजूला 3. आणि प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या 3-3 वाट्या गोंडा फुलासह असाव्या. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या 3-3 वाट्या गोंडा फुलासारख्या असाव्या. हां, म्हणजे एका बाजूला 3 शाखा, दुसऱ्या बाजूला 3 शाखा, मध्ये 1 शाखा आणि त्याच्यावर त्या वाटीसारखं आहे की ज्याच्यावर ते तेल घालतात आणि मग ते काय होतं, दीप प्रज्वलित होतं, नाही का. आणि हा आहे दीपवृक्ष. म्हणजे एकूण टोटल शाखा झाल्या 7. किती झाल्या? 7. देवाची स्तुती असो. आणि हा दीपवृक्ष मंदिरामध्ये अहोरात्र तेवत ठेवायची किंवा जळत ठेवायची. देवाची स्तुती असो. याला एकूण शाखा टोटल 7 होत्या, असं जुन्या करारामध्ये निर्गममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही आज्ञा मोशेला परमेश्वराने दिली होती, नाही का. त्याप्रमाणे त्यांनी तो बनवला होता.
आता प्रगटीकरण पहिला अध्याय चौथं वचन वाचूया आपण. प्रगटीकरण पहिला अध्याय 4थं वचन. हां 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 बस. चौथ्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? आशियातील 7 मंडळांना योहानाकडून जो आहे, जो होता व जो येणार, त्याच्यापासून त्याच्या राजासनासमोर जे 7 आत्मे आहेत त्यांच्यापासून. आत्ताच आपण बघितलं की दीपवृक्षाला शाखा टोटल किती? 7. आणि देवापुढे जे आत्मे उभे आहेत ते किती आहेत? 7 आहेत. ॲक्च्युली दीपवृक्ष एकच आहे, त्याच्या टोटल शाखा 7. तसं पवित्र आत्मा एकच आहे आणि त्याच्या एकूण शाखा 7. हे 7 कार्य असल्यामुळं हे 7 कार्य वेगवेगळी आहेत पवित्र आत्म्याची, आणि ती कार्य जी आहेत ती आपण आज पाहणार आहोत. ती वेगवेगळे कार्य पवित्र आत्मा आपल्यामध्ये करत असताना आपल्याला देवाबरोबर अधिक राहण्यास सहाय्याने मदत होते. पवित्र आत्मा एकच, दीपवृक्ष एकच, दीपवृक्षाच्या शाखा 7 टोटल. तसं पवित्र आत्म्याची कार्य 7 आत्मे असं म्हटलेलं आहे ते चौथ्या वचनात. जे 7 आत्मे आहेत त्यांच्यापासून, म्हणजे आत्म्यांची 7 कार्य आहेत. ती काय कार्य आहेत ते आज आपण बघूया. रोमकरासपत्र पहिला अध्याय 4थं वचन. रोमकरासपत्र पहिला अध्याय 4थं वचन. पवित्रतेच्या आत्म्याच्या शुद्धीने हां लोकांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे हां पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित होतो. देवाची स्तुती असो. पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. हे पहिलं कार्य आहे पवित्र आत्म्याचं. जी 7 कार्य आहेत त्यापैकी पहिलं कार्य आपण बघत आहोत. पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने, म्हणजे हा पवित्रतेचा आत्मा आहे. पहिलं कार्य पवित्रता करतो. पवित्र आत्मा काय करतो? पवित्रता हे कार्य करतो. तर हे पवित्रता हे कार्य पवित्र आत्मा आपल्यामध्ये केव्हा, कसा, कधी करणार? जेव्हा आपण योहानाचं पहिलं पत्र पहिला अध्याय 7वं वचन वाचूया. योहानाचं पहिलं पत्र पहिला अध्याय 7वं वचन. हां हां नाही, योहानाचं पहिलं पत्र पहिला अध्याय 7वं वचन. हां तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं. हां, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं. ते प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याचं प्रभोजन अतिशय नम्रतेने घेत गेलो, त्याचं रक्त जर आपल्याबरोबर राहिलं तर आपण सर्व पापांपासून शुद्ध होतो आणि हा पवित्रतेचा आत्मा आपल्यामध्ये पवित्रीकरण करत राहतो. रोम 1:4 बघितलं आपण की तो पवित्रतेचा आत्मा आहे. हे पहिलं कार्य आहे की तो आपल्याला पवित्र करतो. पवित्रतेचा आत्मा आपल्याला काय करतो? पवित्र करतो. आणि पवित्र होण्यासाठी पहिलं काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त, जे आपल्याला काय करते? शुद्ध आणि पवित्र करते. देवाची स्तुती असो. आत्ताच आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आणखी पवित्रतेचा आत्मा आपल्याला कसा पवित्र करतो ते आपण पाहूया. आणखी एक वचन वाचा. इफिस 5:26. एफिसकरासपत्र 5वा अध्याय 26. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. हां, वचनाद्वारे स्वच्छ करून जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. हां, देवाची स्तुती. तर कशाने आपण पवित्र होणार आहोत? वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. म्हणजे वचन, देवाचं वचन आपल्याला पवित्र करतं. देवाचं वचन
तर देवाचं वचनच प्रभू श्री ख्रिस्त बोलला आहे ना. दोन गोष्टी झाल्या ना वधस्तंभावर. तो जो चोर होता त्याचं पवित्रीकरण झालं इथे आहे ना. पवित्रीकरण कसं झालं, हे पवित्रतेच्या आत्म्याने झालं. ह्या दोन गोष्टी, प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त जे सांडत आहे तिथे, प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त वधस्तंभावर, त्याच्यावर त्याने विश्वास ठेवला आहे ना. हा तर निर्दोष आहे, त्याने ते काय पाप केलं नाही, पण त्याचं रक्त आम्हाला पापांपासून शुद्ध करण्यास समर्थ आहे, याच्यावर त्याने विश्वास ठेवला. हे प्रभू येशू तू जेव्हा वैभव येशील तेव्हा माझी आठवण कर, असं त्याने येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे, म्हणजे मृतातून पुन्हा उठणार आहे, याच्यावर त्याने विश्वास ठेवला. म्हणजे त्याच्या रक्ताद्वारे त्याचं पवित्रीकरण झालं. आणि दुसरं, येशू ख्रिस्ताचे वचन बोलला, वचनाने त्याचं पवित्रीकरण झालं. तू आज माझ्याबरोबर सुख लोकात असशील, हे वचन आहे. तर हे वचन, त्या वचनाद्वारे त्याचं पवित्रीकरण झालं आणि काय झालं, तो सुखलोकामध्ये स्वर्गीय राज्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताबरोबर गेला. देवाची स्तुती असो. ह्या दोन गोष्टी या चोराचं पवित्रीकरण करण्यासाठी कारणीभूत ठरल्या, महत्त्वाच्या ठरल्या. एक म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त, ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, आणि दुसरं म्हणजे वचन. आणि म्हणून आपण वचन वाचलं पाहिजे, वचन ऐकलं पाहिजे. वचनामध्ये अधिक राहिलं, अधिक आणि अधिक आपण वचनामध्ये वेळ घालवला पाहिजे. आपले बिशप साहेब जे आहेत, मनोज चरण बिशप साहेब, तर ते सांगतात की ते 2 महिन्यात एकदा अख्खं बायबल वाचून पूर्ण करतात, आणि वर्षातून ते 6 वेळा बायबल वाचतात. तर किती चांगली गोष्ट आहे, किती आनंदाची गोष्ट आहे, किती मोठी गोष्ट आहे, किती मोठी धार्मिकतेची गोष्ट आहे. तर आपण वचन वाचत राहिलं पाहिजे, वचन वाचत राहिलं पाहिजे, वचन वाचत राहिलं पाहिजे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा वचन वाचायचं, बायबल वाचायचं, पवित्र शास्त्र वाचायचं, त्याचा अभ्यास करायचा, त्याचं चिंतन आणि मनन करायचं. संत पौल म्हणतात, यात घडून जा. यात काय व्हा, तुम्ही घडून जा. मग घडून जा म्हणजे तुम्हाला तहान भुकेची पण हे नाही राहिली पाहिजे, इतकं तुम्ही त्याच्यामध्ये तल्लीन आणि मग्न असं झालं पाहिजे. लहान मुलं कसे एखादे खेळायला लागले की त्याच्यात घडून जातात, मग त्यांना भुकेची पण आठवण राहत नाही, तहानेची पण आठवण राहत नाही. आपल्याला त्यांना द्यावं लागतं आहे ना, बोलवून किंवा घेऊन. लहान मुलं खेळत असताना तसं घडून जायला सांगितले संत पौलाने आपल्याला. याच्यामध्ये आपण रमून गेलं पाहिजे, घडून गेलं पाहिजे. याच्यामध्ये वाचताना, वचन वाचताना वेळ कसा झाला, किती झाला, काय झाला, कुठे गेला, कळलं नाही पाहिजे. तर आपलं पवित्रीकरण होते. या पवित्र आत्म्याच्या पहिलं कार्य आहे पवित्रीकरण. ते 2 प्रकारे होणार पवित्रीकरण. एक प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त, त्याच्याद्वारे पवित्रीकरण, आणि दुसरं वचन, त्याच्याद्वारे पवित्रीकरण. देवाची स्तुती आहे. 7 आत्मे आहेत ना, आणि दीपवृक्षाचे 7 शाखा. दुसरा आत्म्याचं कार्य काय बघूया आपण. दुसरं आत्म्याचं कार्य आहे रोम 8:11. रोम 8:11. हां हां हां. हां, आत्म्याचं एक दुसरं कार्य आहे सगळ्यात मोठं, आणखी मोठं, म्हणजे सगळीच कार्य मोठी आहे. पवित्रीकरण पण मोठं कार्य आहे आपलं. दुसरं कार्य हे आहे की पुनरुत्थान. पवित्र आत्म्याद्वारे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं. त्याच पवित्र आत्म्याच्या कार्याने, दुसरं कार्य आहे पवित्र आत्म्याचं, त्याच कार्याने आपणही पुनरुत्थित होणार. कारण जर येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला तर आपणही पुनरुत्थित होणार. तर पवित्र आत्म्याचं दुसरं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे पुनरुत्थान, म्हणजे मृतातून पुन्हा उठणे. येशू ख्रिस्त जसा उठला तसा पवित्र आत्मा काय करणार, जर तो आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो तर तुमची मर्त्य शरीरे काय होतील, जिवंत होतील. असं या वचनामध्ये रोम 8:11 म्हटलेलं आहे. हा जिवंत करणारा, पुनरुत्थान देणारा आत्मा आहे. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आणखी कुणाला तो, आपल्याला जे विश्वासणारे आहेत, जे पवित्रीकरण झालेले आहेत, त्यांना तर पुनरुत्थान प्रभू ख्रिस्त देणारच आहे की नाही. आणखी 2 जण आहेत, 2 साक्षीदार आहेत, ते आपण पाहूया. प्रकटीकरण 11:11. प्रकटीकरण 11:11. पुढे 3.5 दिवसानंतर हां जीवनाचा आत्मा देवापासून येऊन त्यांच्याचमध्ये
शिरला हां तेव्हा ते आपल्या पायावर उभे राहिले आणि त्यांनी त्यांना पाहिले. त्यांना मोठे भय वाटले. हां म्हणजे 2 साक्षीदार येणार आहेत. येशू ख्रिस्त सर्व लोकांना घेऊन गेला की त्याच्यानंतर 3.5 आणि 3.5 असं 7 वर्षांचा काळ आहे. या 7 वर्षाच्या काळामध्ये सुवार्थ सांगायला 2 जण येतील. सुवार्थ सांगायला 2 जण येतील. ते 2 जण कोण असतील? हां, एलिया आणि हनोक. हां, कारण यांना मरण प्राप्त झालं नाही आणि जो जीवात्मा पाप करेल तो मरेल असं वचन आहे. प्रत्येक मनुष्याला मरण आलंच पाहिजे. एलिया डायरेक्ट स्वर्गात गेला आणि हनोक पण काय झाला, डायरेक्ट स्वर्गात गेला. हे 2 जण पुन्हा येतील यरूशलेममध्ये, सांगतील की तो एलिया आहे, तो हनोक आहे आणि ते सुवार्थ सांगतील येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तेव्हा परत लोक चिडतील आणि त्यांना ठार मारतील. आणि किती दिवस? 3.5 दिवस, नाही का? ते कुठं होतील? आपल्या मरून पडतील. 9व्या वचनामध्ये लोक, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे राष्ट्रीय यातील लोक ती त्यांची प्रेते 3.5 दिवस पाहतील आणि ती कबरीत ठेवू देणार नाही. येशू ख्रिस्ताचं रॅप्चर झाल्यानंतर किंवा सर्व लोकांना, विश्वासणाऱ्या लोकांना घेऊन गेल्यानंतर इथे अंदाधुंद कारभार चालेल. त्याच्यात पण हे 2 जण येतील. ज्या रस्त्यावर येशू ख्रिस्ताला मारलं, तो यरूशलेमच्या रस्त्यावर ह्या दोघांना मारण्यात येईल, ठार मारण्यात. ठार मारल्यानंतर 3.5 दिवस त्यांची प्रेतं त्याच रस्त्यावर पडून राहतील. आणि 3.5 दिवस प्रेतं पडल्यानंतर असं म्हटलंय की सगळे राष्ट्र बघतील. सगळी राष्ट्र त्यांची प्रेतं बघतील. आता कशी बघतील? तेव्हा लिहिलं, तेव्हा टी व्हीचा, मोबाईलचा, लॅपटॉपचा कसलाच शोध नव्हता, आहे ना. आता इथली गोष्ट आपण डायरेक्ट कुठल्याही देशात बघू शकतो. तेव्हा नव्हता लावला शोध, लागलाच नव्हता. आणि ती कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती, पण लिहिलं आहे तसं. सगळ्या राष्ट्रातील लोक त्यांची प्रेतं बघतील. यरूशलेममध्ये एलिया आणि हनोक यांची प्रेतं, कारण मेलच पाहिजे त्यांनी. स्वर्गात ते डायरेक्ट गेलेत ना, मनुष्य आहेत ना. मग त्यांनी आलं पाहिजे, पुन्हा सुवार्थ सांगितली पाहिजे. आणि जे लोक त्यांची सुवार्थ ऐकणार नाहीत ते लोक त्यांना मारतील, त्यांची प्रेतं मरून पडतील. आणि मग हा पवित्र आत्मा काय करेल? त्यांना पुनरुत्थित करेल. आणि पुनरुत्थित करेल आणि मग ते डायरेक्ट कुठे जातील? स्वर्गात जातील. तेव्हा पण ती संधी आहे. जे लोक विश्वास ठेवतील त्यांचं पण त्यावेळेला तारण आहे, देवाची स्तुती असेल. हे दुसरं कार्य आहे. पहिलं कार्य आपण बघितलं पवित्रीकरण. दुसरं कार्य पवित्र आत्म्याचं आपण बघितलं पुनरुत्थान. जशी 7 आत्मे, 7 दीपवृक्षाच्या शाखा, तसे 7 आत्म्याची कार्य. तिसरं आपण बघूया रोमकरास पत्र 5वा अध्याय 5वं वचन. आणि आशा लाजवीत नाही, कारण आम्हाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला. हां, हे तिसरं कार्य आहे, ते प्रीतीचं कार्य आहे. आणि तो पवित्र आत्मा आपल्याला प्रीती करायला शिकवतो. आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आपल्या मनामध्ये प्रीती, कळवळा, दया, क्षमा, नम्रता ह्या गोष्टी भरल्या जातात पवित्र आत्म्याद्वारे. आणि राग म्हणा, द्वेष म्हणा, मत्सर म्हणा, हेवा म्हणा, कपट म्हणा, त्या निघून जातात. ख्रिस्ती लोकांमध्ये प्रीती असायला पाहिजे आणि ती असते. आत्ताच भारतभर नव्हे जगभर गाजलेलं उदाहरण नाही का? एक मुलगी हनीमूनला तिच्या नवऱ्याला घेऊन गेली तिकडे मेघालयमध्ये, आणि राजा रघुवंशी ना, काय नाव तुझं? सोनम. हां, सोनम. ती, आणि तिथं मारून टाकलं त्याला. सगळ्या जगभर गाजली की ती नवऱ्याला लग्नानंतर हनीमूनला म्हणून घेऊन गेली.
त्याला मारून टाकलं तिथे. तिचा प्लॅन होता की त्याला मारून टाकायचं, त्याची प्रॉपर्टी घ्यायची, घरी यायचं, बॉयफ्रेंडबरोबर पुन्हा नंतर लग्न करायचं. म्हणजे इतकं विचित्र गोष्टी. प्रीती नाही, प्रीती नसेल, येशू ख्रिस्त माहीत नसेल, देव आपल्या अंतःकरणात नसेल, तर ह्या गोष्टी लोकांकडून होतात. आणि मग काय नंतर आयुष्यभर जेलमध्ये. म्हणजे दुसऱ्या बाबीचा विचारच करत नाहीत की बाबा ही गोष्ट उघडकीस आली तर काय. याचा एक सेकंद तरी विचार करायला पाहिजे. कुठली गोष्ट करण्यापूर्वी याचा परिणाम काय होईल याचा थोडा तरी विचार करायला पाहिजे ना. आता सगळेच जेलमध्ये आणि त्यांना सोडवणारा पण कोण नाही. त्यांच्या घरातले पण म्हणतात नको. मग इतकं भयंकर कृत्य आहे, इतकं भयंकर कृत्य आहे की हे फक्त प्रीती नसलेला माणूसच करू शकतो किंवा येशू ख्रिस्त माहीत नसलेला माणूसच करू शकतो. तर पवित्र आत्मा आपल्याला प्रीती करायला शिकवतो. तर ती प्रीती आपण देवावर पण करतो. देवासाठी वेळ देणं, देवाची सेवा करणं, देवाची स्तुती करणं, देवाचं गौरव करणं, ह्या गोष्टी आपण करत राहतो त्या प्रीतीमध्ये. म्हणजे प्रीती आपण देवावर करतो. शिष्यांनी बघा, सगळ्यांनी जीव दिले सुवार्थेसाठी, सगळ्यांनीच, सगळ्या शिष्यांनी. हां, म्हणजे त्यांनी इतकी प्रीती केली की त्याच्या पुढे त्यांना दुसरं काहीच प्रिय असं वाटलं नाही. त्यांचं जीवसुद्धा प्रिय वाटला नाही. आपल्या भारतातलं उदाहरण आहे थोमा, जो येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांमधला एक जो आला, त्याला भाला भोसकून चेन्नईमध्ये मारण्यात आलं. त्याची कबर आहे चेन्नईमध्ये. सगळ्या शिष्यांनी देवावर प्रीती केली. आपण पण देवावर प्रीती केली पाहिजे. आपण पण एकमेकावर प्रीती केली पाहिजे. हा पवित्र आत्मा आपल्याला काय शिकवतो? प्रीती शिकवतो. आणि म्हणून आपण वेगळे आहोत. ख्रिस्ती लोक कशा आहेत? वेगळे आहेत. आपल्यामध्ये क्षमा आहे, आपल्यामध्ये नम्रता आहे, आपल्यामध्ये प्रीती आहे, आपल्याला येशू ख्रिस्त माहिती आहे, आपल्यामध्ये येशू ख्रिस्त आहे. म्हणून आपण या अशा गोष्टी ज्या आता सोनमनी केल्या आणि आणखी भयंकर गोष्टी आहेत अशा, तर अशा गोष्टी आपण करणार नाही. ज्याला येशू ख्रिस्त माहीत नाही त्याला ह्या गोष्टी काय करणार? प्रीती काय करणार? देवाची स्तुती असं तुम्ही पण देवावर प्रीती केली. इतक्या पावसामध्ये तुम्ही इतक्या लांबून आला आज देवाचं वचन ऐकायला, देवाच्या मंदिरामध्ये देवाला मान दिला, तर परमेश्वर तुम्हाला या तुमच्या प्रीतीस्तव अधिक आशीर्वाद देईल. देवाची स्तुती असो. आमेन. चौथं प्रीतीचं कार्य आहे. पहिलं आपण बघितलं पवित्रीकरण, दुसरं आपण बघितलं पुनरुत्थान, तिसरं आपल्या मनामध्ये तो प्रीती भरून टाकतो. काल पण वधूवर मेळावा होता, मी सांगितलं की बाबा ख्रिस्ती लोकांमध्ये प्रीती असायला पाहिजे, नवरा बायकोमध्ये प्रीती असायला पाहिजे, देवाची स्तुती असेल. चौथं आहे 1 पेत्र 4 अध्याय 14 वचन. 1 पेत्र 4:14. तुम्हाला उद्याचे समजत नाही. 4:14. हां हां, ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे. ख्रिस्ताच्या नावामुळे निंदा, अपमान, छळ जर झाला तर तुम्ही धन्य. तर यावेळेला आपल्याला कुठला आत्मा असतो? आपल्यावर गौरवाचा आत्मा. आणि गौरवाचा आत्मा आपल्याला तशा परिस्थितीमध्ये आनंद देतो. तशा परिस्थितीमध्ये माझा अपमान झाला असं आपल्याला वाटू देत नाही. आपल्याला माहिती आहे संत पौल फिलिप्पीमध्ये होते, तर त्यांनी एका मुलीमधून भूत काढलं. आणि ते भूत असं होतं की त्या मालकाला पैसे मिळवून द्यायचे. त्या मुलीमध्ये कसे पैसे मिळवून द्यायचं? ह्याचं भविष्य सांग, त्याचं भविष्य सांग, त्याचं भविष्य सांग. आणि मग ते मालक काय करणार? पैसे घेणार त्या मुलीकडून. त्या मुलीमध्ये होतं भूत. आता पण भविष्य सांगणारे आहेत, माहिती आहे तुम्हाला, पोपट वगैरे घेऊन फिरतात, भविष्य सांगतात. काय करणार त्यांना भविष्य? कोण सांगू शकतं भविष्य? इम्पॉसिबल आहे की नाही? आपण ख्रिस्ती लोकांनी या भविष्यावर कधी विश्वास पण ठेवायचा नाही.
आणि कधी भविष्य बघायला पण जायचं नाही आणि कधी भविष्य विचारायचं पण नाही. आज प्रार्थना करा, परमेश्वर आज तुम्हाला आशीर्वाद देईल. आज मागा, परमेश्वर आज तुम्हाला देईल. हा विश्वास पाहिजे, आहे की नाही? कशाला भविष्य पाहिजे? तर हे भविष्य बघणाऱ्या त्या मुलीमधून ते भूत काढलं संत पौलाने, त्यामुळं त्यांची मिळकत गेली आणि त्यामुळे ते संत पौलावर चिडले आणि त्यांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांना डायरेक्ट जेलमध्ये टाकलं. संत पौल आणि सिला होते, साखळदंड बांधलेले होते, जेलमध्ये ते होते. आणि जेलमध्ये पण रात्री, मध्यरात्री ते काय करत होते? गाणं गाऊन देवाची स्तुती करत होते. गाणं गाऊन देवाची स्तुती करत होते. आणि गाणं गाऊन देवाची स्तुती करत असताना देवाचा तो आत्मा आला. म्हणजे त्यांना मारलं, त्यांना बेड्या घातल्या, तर त्यांना अपमान नाही वाटला. अरे माझा अपमान झाला, असं नाही. गौरवाचा आत्मा काय करतो? ख्रिस्तासाठी निंदा, छळ झाली, अपमान झाला, तरी ते सहन करण्यामध्ये आनंद वाटतो. आणि म्हणून बेड्या जरी घातल्यात तरी ही गाणी म्हणतात, स्तुती करतात देवाची. विशेष आहे ना, विशेष आहे की नाही? हां, मग वाचूया आपण प्रेषित 16:24-26. प्रेषित 16:24-26. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, हां तू स्वतःच्या काही अपाय हां घेऊ नकोस, हां कारण आम्ही सर्व येतेच आहोत. हां, देवाची स्तुती असते. म्हणजे भूकंप झाला आणि काय झालं? ते सुटले. 24-26 बघा. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले, बेड्या घातल्या, पाय पण अडकवले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला एक प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांच्या ऐकत होते. मध्यरात्री हे प्रार्थना करतायत, गाणी गातात, देवाची स्तुती करतायत. मग आता तिथं असं पण असणार, तू काय केलं? काय मर्डर केला कोणाचा? इथं का आलास? काय चोरी केली? काय केलंस काय तू? असं बाकीचे चोर दरोडेखोर असणार, ते विचारत असतील ना यांना, विचारत असतील काय नसतील? तू काय केलं? कोणाला मर्डर केला का? काय चोरी केली का? काय दरोडा घातला? कसा आलास इथे? पण यांना त्या बेड्या घातल्याचा निंदा नाही, अपमान नाही, त्यांना काय त्याचं सोयरसूतक नाही. का तर येशू ख्रिस्ताच्या नावासाठी त्यांनी निंदा आणि अपमान काय केलेलं आहे? सहन केलेलं आहे. त्यामुळं काय म्हटलेलं आहे? पहिले पेत्र 4:14, तो ख्रिस्ताच्या नावासाठी निंदा अपमान सहन करण्यासाठी तो गौरवाचा आत्मा आपल्याला देतो, की जेणेकरून त्यामध्ये आपण आनंद करतो. का तर ख्रिस्तासाठी आहे ना, मग काही सहन करायला आपल्याला आनंद वाटतो. मग गाणी गातात, ते देवाची स्तुती करतात. तेव्हा एकाएकी असा मोठा भूकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. आता असा भूकंप झाला. आता भूकंप झाल्यावर काय होतं? दरवाजे उघडतील बाबा, स्ट्रक्चर हालेल, दरवाजे उघडतील. यांच्या बेड्या कशा तुटल्या? भूकंपात बेड्या तुटतील वाटतंय तुम्हाला? देवाने तोडल्या, देवदूताने येऊन तोडल्या. आणि यांच्या एकट्याच्या नाही, सगळ्यांच्याच. कारण देवाची उपस्थिती आली की सगळ्यांना आशीर्वाद मिळतो. सगळ्यांच्या बेड्या तुटल्या. आणि मग तो जेलर घाबरला. सगळे, तो तलवारीने स्वतःला भोसकून घेणार होता जेलर. तेवढ्याच संत पौल म्हणाले, तू स्वतःला घात करून घेऊ नकोस, आम्ही इथंच आहोत, पळून गेलेलो नाही. आणि मग तो त्याच रात्री विचारतो की माझं तारण व्हावं म्हणून मी काय करावं? तर संत पौल म्हणतात काय? प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. देवाची स्तुती असते. मग त्याच रात्री काय करतो तो जेलर? अख्ख्या घरादारासकट काय करतो? बप्तिस्मा घेतो. देवाची स्तुती असतो. हा गौरवाचा आत्मा आहे. येशू ख्रिस्ताच्या नावासाठी निंदा झाली, छळ झाला, तरी आनंद देणारा तो गौरवाचा आत्मा. पवित्र आत्म्याची 7 कार्य आहेत. पहिलं कार्य पवित्रीकरण. आपल्याला परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे पवित्र करतो. दुसरं कार्य आहे पुनरुत्थान. त्या पवित्र आत्म्याचं कार्य आपल्याला तो पुनरुत्थित करणार. तिसरं कार्य आहे तो आपल्यामध्ये प्रीतीचा आत्मा उत्पन्न करतो. त्यामध्ये आपण एकमेकावर प्रीती करतो, सहन करण्याची शक्ती देतो, आनंद देतो. चौथं कार्य आपण पाहिलं की गौरवाचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. गौरवाचा आत्मा म्हणजे निंदा छळ जरी झाली तरी
आपण त्या परिस्थितीत पण आनंद मानतो, देवाचं गौरव करतो. 4 कार्य आपण पाहिलेले, 3 कार्य नंतर पाहूया. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमोर देवप्पा, तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक त्या 120 जणांवर जसा झाला तसा आमच्यावरही होऊ दे. आणि शेवटपर्यंत देवप्पा तुझ्या वचनामध्ये विश्वासामध्ये ठेव. तुझ्या वचनाच्या जलस्नानाने तू आम्हाला पवित्र कर. तुझ्या पवित्र व शुद्ध रक्ताने तू आम्हाला पवित्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याची शक्ती आमच्यामध्ये असून उतरू दे देवप्पा, की त्या दिवशी तू आम्हाला पुनरुत्थित करशील. सर्व मान महिमा आदर गौरव आमचा धन्य तारणारा प्रभू श्री सर्व मागतो नाही बाप्पा. आमेन.